जालन्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा झाल्याचं पाहायला मिळते, कारण जालन्यात 10वीचा पहिलाच पेपर फुटलाय। 10वीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याने खरं तर जालन्यातील बदनापूर आणि मंठा तालुक्यात हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली। बदनापूरमध्ये चक्क 20 ते 30 रुपयात पेपर लीक करण्यात आलेला आहे। 20 ते 30 रुपयात पेपरचं झेरॉक्स काढून उत्तर पत्रिकाच पुरवल्याचं समोर येते। तर पेपर फुटल्यानंतर कॉपी पुरवण्यासाठी काही तरुणांनी खरं तर सेंटर बाहेर गर्दी केली होती। सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेझिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे। हे जर कॉपी असेल तर त्यावर केंद्र संचालक संबंधित जे काही दोषी आहेत त्यांच्यावर नियमाप्रमाणे मंडळाच्या नियमाप्रमाणे आणि पोलिसांच्या नुसार कारवाई केली जाईल आणि चौकशी करून त्याच्यावर निश्चितपणे आमची शिक्षणाधिकारी त्याच ठिकाणी आहेत। त्यामुळे जिथं यवतमाळ म्हणा असं म्हणतात की पेपर व्हायरल झाला, जालन्यामध्ये पेपर व्हायरल झाला म्हणतात की जालन्यातले पेपर फुटी निश्चितच नाही आहे। यवतमाळमध्ये पण जो पेपर व्हायरल झाला असं म्हणतात। पेपर व्हायरल होणे आणि पेपर फुटी यात फरक आहे। पेपर सुरू झाल्यानंतर कुणीतरी त्याचा फोटो काढून बाहेर पाठवणे याला पेपर व्हायरल झाला असं म्हणतात आणि परीक्षेपूर्वी प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका बाहेर याला पेपर फुटी म्हणतात। त्यामुळे पेपर फुटीचा प्रश्न अजिबात नाही आहे। ज्या ठिकाणी व्हायरल झाला असं कळतंय यवतमाळमध्ये काही ठिकाणी 1-2 केंद्रावर, तर त्याची आम्ही चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करू निश्चितपणे। जालना जिल्ह्यातील बदनापूर मधील केंद्रावरती गैरप्रकार झालेला आहे त्याबद्दल बातमी मिळाली आणि ती खरी आहे किंवा काय या संदर्भाने मी तात्काळ संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि शिक्षणाधिकारी याचा चौकशी अहवाल पाठवत आहेत। चौकशी अहवाल आल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यावरती मंडळाच्या नियमावलीनुसार कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।